माधुरी हत्तीनीला पुन्हा कोल्हापुरात आणण्याच्या प्रस्तावाला पेटा इंडियाचा विरोध। कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला पुन्हा गुजरातमधील वनतारा पुनर्वसन केंद्रातून परत आणण्याच्या प्रस्तावाला आता नवा वाद निर्माण झाला आहे। प्राणी हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा इंडियाने प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला असून माधुरीला वनतारामध्येच कायम ठेवण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज सादर करून माधुरी हत्तीनीला पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्याची परवानगी मागितली आहे। मात्र पेटा इंडियाने या प्रस्तावाविरोधात अधिकृत आक्षेप नोंदवत माधुरीच्या आरोग्य आणि कल्याणाचा मुद्दा उपस्थित केला आहे। मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरीला गुजरातमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले होते। मठात असताना तिला दीर्घकाळ साखळ दंडात ठेवण्यात आल्याने पायाचे आजार, संधिवात आणि मानसिक ताणाचा सामना करावा लागला होता। याशिवाय काही हिंसक घटनाही घडल्याची नोंद असून तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने न्यायालयाने पुनर्वसनाचा निर्णय घेतला होता। पेटा इंडियाच्या म्हणण्यानुसार पूर्वी कोल्हापूरमध्ये हत्तीसाठी अत्याधुनिक सुविधा, हायड्रोथेरपी तलाव आणि 24 तास वैद्यकीय केंद्र उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र नव्या अर्जातून माधुरीला पुन्हा जुन्याच शेडमध्ये ठेवण्याची योजना असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे तिच्या आरोग्यावर पुन्हा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे पुनर्वसनासंबंधी आदेश लागू आहेत आणि उच्चस्तरीय समितीने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही। तरी देखील माधुरीला परत आणण्याच्या घोषणा होत असल्याने पेटा इंडियाने चिंता व्यक्त केली आहे। जामनगर येथील वनतारा केंद्रात गेल्यानंतर माधुरीच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा करण्यात येत आहे। येथे तिला विशेष पशुवैद्यकीय उपचार मिळत असून अनेक वर्षांनंतर इतर हत्तींचा सहवासही लाभला आहे। माधुरी हत्तीनीच्या पुनर्वसनाचा हा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला असून उच्चस्तरीय समिती यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।